मांगले येथे पतीने दारूच्या नशेत ओढणीच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याची घटना आज सकाळी 10च्या सुमारास घडली। खून करून पतीची स्वारी थेट शिराळा पोलिसात हजर। याबाबत अधिकची माहिती अशी, आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या 15 वर्षांपासून मांगले येथे वास्तव्यास आहेत। मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात ते भाड्याने राहत आहेत। गेल्या 4 दिवसांपूर्वी मंगेश यांची पत्नी प्राजक्ता व 6 वर्षाचा मुलगा शिवम, 3 वर्षाची मुलगी शिवण्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते। गेल्या 4 दिवसांपासून एकत्र राहणारे मंगेश आणि प्राजक्ता आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे एका दुःखाच्या कार्यक्रमासाठी गेले होते। सकाळी 10च्या दरम्यान निलेश व प्राजक्तामध्ये वाद झाला। वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून करून मृतदेह बाजूच्याच खोलीत घरमालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या पेटीत हातपाय मोडून घालून पेटीत झाकून ठेवला व खोलीला बाहेरून कुलूप लावले। भाऊ निलेश याला फोन करून मी शिराळेत जाणार आहे, गाडी घेऊन ये असा निरोप दिला। त्यानंतर भाऊ निलेश देववाडीतून मांगले गावात आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला। याच दरम्यान मंगेशचा 6 वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता। त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झाले विचारले। त्यावेळी 6 वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पांचे दोघांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले। त्यानंतर निलेशने मंगेशला फोन करून कुठे आहेस असे विचारले। त्यावेळी त्याने मी शिराळे येथील गोरक्षनाथ मंदिराजवळ असल्याचे सांगितले। त्यानंतर निलेशने देववाडी येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलवून घेतले। मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळच थांब, आम्ही येतो म्हणून सांगितले। त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचे सांगितले। त्यानंतर या तिघांनीही त्याला आम्हाला त्रास होईल, तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असे सांगितले। त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झालाय। दरम्यान दुपारच्या नंतर घटनेची माहिती मिळाल्यावर ज्योतिबा मंदिरा शेजारी वाघ यांच्या घरासमोर लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती। शिराळा पोलिसांनी मयत प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलाय। आई रजनी जाधव यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत। माझे नाव सिद्धेश्वर जंगम, पोलीस निरीक्षक शिराळा पोलीस ठाणे। काल दुपारी मंगेश चंद्रकांत कांबळे वय 32 वर्ष, राहणार मांगले, सध्या राहणार पनवेल, हे पोलीस ठाणे येथे आले होते त्यांच्या नातेवाईकासह। त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची पत्नी प्राजक्ता कांबळे हीच त्यांनी ओढणीने गळा आवळून मारून तिचे प्रेत घरी पेटीत ठेवले आहे। वरून आमचे शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व स्टाफ हे मांगले येथील घटनास्थळी गेले, तेथे खात्री केली। त्यावरून यातील मयत पत्नी नामे प्राजक्ता कांबळे हिची आई रंजना अर्जुन चांदणे यांनी तक्रार दिल्याने शिराळा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 79/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103 1 238 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला। त्यामध्ये आरोपीने त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा काल सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून खून करून तिचे प्रेत घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले आहे। बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला व यातील आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे वय 32 वर्ष, राहणार मांगले यास अटक केली असून त्याचा तपास आम्ही पुढे करीत आहोत।